ठाणे येथील पत्रकार विकास रामचंद्र जगताप यांच्यावर जीवघेणा हल्ला, 2 लाख रुपयांची खंडणी मागणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक 166/2026 असूनही 1.5 महिना उलटूनही आरोपींना अटक न झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 2016 अंतर्गत बेकायदेशीर जात पंचायत बसवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। तसेच गुजरातमध्ये ही पत्रकारावर पुन्हा प्राणघातक हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची असल्याची माहिती समोर आली आहे। सदर प्रकरणात एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्यानं प्रकरण अधिकच गंभीर बनलंय। पत्रकाराने राज्य सरकारकडे तात्काळ हस्तक्षेप करून आरोपींना अटक करावी व स्वतः कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, कल्याण। नमस्कार, मी पत्रकार विकास जगताप। आज पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर येण्याचं मुख्य कारण असं म्हणजे मी एक महाराष्ट्रातील नागरिक असून या समाजातील एक जागरूक पत्रकार तसंच एक जागरूक नागरिक देखील आहे। या महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय काय हेच आजकाल मुळीच समजत नाही। माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, आज मी तुमच्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून येतोय कारण माझ्यासारख्या एका पत्रकाराला एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने काही गुंडांना हाताशी धरून मला समाजातून बहिष्कृत केलेला आहे। या सामाजिक बहिष्काराची फिर्याद जी तक्रार आहे ती मी 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे। आपण पाहू शकता ही एफ आय आर मुंब्रा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी 7 मार्च 2026 रोजी वडोदरा गुजरात येथे माझ्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलेलो असताना तेथे शिवनाथ उर्फ बुलेट गंगाराम शिंदे जो सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे, त्याचबरोबर त्यांचे सावतर बंधू बबन उर्फ आसाराम गंगाराम शिंदे, तसेच त्यांचा नातेवाईक रावण आगीनाथ शिंदे, पंकज धीरज शिंदे, भूषण भगवान शिंदे, चेतन सुदाम शिंदे, अभिषेक भगवान शिंदे, त्याचबरोबर सुदाम उर्फ संख्या गंगाराम शिंदे सह आगीनाथ गंगाराम शिंदे उर्फ पिंट्या या लोकांनी मला जीवे ठार मारण्याची सुपारी गुजरात वडोदरा येथील आदी राजा शेगर या गुंडाला दिली। या गुंडाने लग्न कार्यासाठी मी तिथं गेलेलो असताना 7 मार्चला गुजरात येथे त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्याच्यानंतर मी माझं सुदैवाने मी वाचलो, माझे प्राण वाचवण्यात मी सक्सेस झालो त्या ठिकाणी। त्याच्यानंतर मी गुजरात जेपी रोड पोलीस स्टेशन गुजरात वडोदरा येथे ही एफ आय आर दाखल केली। ही एफ आय आर दाखल केल्यानंतर मी पुन्हा मुंबईमध्ये आलो आणि ज्या ठिकाणी मुंब्रा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केला होता मी जात पंचायतीचा सामाजिक बहिष्काराचा, त्या अनुषंगाने मी माननीय राठोड साहेब यांच्या कोर्टामध्ये ठाणे येथे BNS प्रमाणे 164 प्रमाणे मी जबाब दिला। या जबाबामध्ये माझ्यावर झालेला अन्याय कसा काय अन्याय झाला तो मी जज साहेबांच्या समोर सांगितला। त्यानंतर जज साहेबांनी माझं पूर्णपणे स्टेटमेंट ऐकून घेतलं। त्यानंतर त्या ह्याच्यामध्ये मी जबाबामध्ये मागणी केली होती की सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे मला 2 जातीत परत यायचं असेल तर 2 लाख रुपये 5 बोकडाची खंडणी मागितली होती। त्या संबंधित विषयाचे पुरावे मी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सादर केलेले आहेत। तरी सुद्धा मुंब्रा पोलीस स्टेशनने यामध्ये आरोपींची संख्या वाढवून न वाढवता खंडणीचं कलम देखील लावलेलं नाही। माझा मुख्यमंत्री महोदय तुम्हाला प्रश्न आहे की सध्या हे मुंब्रा पोलीस स्टेशन कोर्टाला दिलेल्या जबाबाने किंवा अजून साक्षीदाराच्या पुराव्यानिशी सगळे जबाब दिलेले असताना अजूनपर्यंत त्यामध्ये खंडणीचं कलम वाढवलेलं नाही, गुन्हेगारांना अटक केलेली नाही, तर मुख्यमंत्री महोदय एका पत्रकाराची हत्या झाल्यानंतर तुम्ही कलम वाढवणार आहेत का किंवा तपास करणार आहेत का किंवा आरोपींना अटक करणार आहेत का? जर माझ्या जीवाला उद्या काय कमी जास्त झालं, अर्थात माझी हत्या झाली, तर या सर्वात प्रथम गुन्हेगार मुंब्रा पोलीस स्टेशन असेल, त्याच्यानंतर हे आरोपी असतील, असे मी महाराष्ट्राच्या जनतेसह मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो। नाही तर येत्या नजीकच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकार, प्रत्येक संघटना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। तुमच्याकडून शेवटची आशा अपेक्षा ठेवतो की तुम्ही ठाण्यातील पत्रकारांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाललेले हे थांबवावे। आता ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावरती गेल्या महिन्यात हल्ला झाला, एका महिला पत्रकारावरती हल्ला झाला, आज मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला। हे ठाणे जिल्ह्यात नक्की का चाललंय काय? मुख्यमंत्री साहेब तुम्ही एवढं लक्ष द्या, एवढी माझी विनंती आहे। धन्यवाद।